स्ट्रायकिंग एंडवरती पहिला बॉल वाईड असेल. एक्स्ट्रा धाव फलकावरती 8. टीमची टोटल फलकावरती 1 आपल्याला पाहायला मिळेल. 1 ऑन द बोर्ड. 1 धावची फलकावरती. गोलंदाज तयार. अक्षय अशोक देशमुख. अक्षय देशमुख पाहायला मिळत आहेत. बदलापूरचा वंडर बॉय म्हणून ज्याची ओळख आहे, बदलापूर एक्सप्रेस अक्षय देशमुख, मॅन फ्रॉम कान्होर, तो देखील जबरदस्त क्रिकेट खेळतो. आणि हा अक्षय पण हा भिवंडीवाला आहे. आणि अक्षय देशमुख जे आपल्याला सातत्याने फार चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतं ओव्हरामध्ये. येस, वाईट बॉल. मेहताब पाहायला मिळत आहेत. मागील मॅचमध्ये मेहताबने फार चांगलं क्रिकेट खेळलं. तसे मेहताब नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. मेहताब आणि स्वप्नील जाधव हे दोन खेळाडू पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा धावफलक 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. सुनील विश्वकर्मा सर उर्फ गांगुली, अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमधील एक फार मोठं नाव. त्यांच्या समवेत रोहन शिले सर, जे अंडरआर्म टेनिस क्रिकेटचे MS धोनी, आणि त्यांच्या समवेत अशोक प्रजापती सर. हे 3 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी अथक मेहनत अथक परिश्रम या संपूर्ण स्पर्धेसाठी केलंय. सुनील विश्वकर्मा सरांचं मी विशेष कौतुक करेल. त्यांच्या माध्यमातून जी मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते, टॉप क्वालिटी मॅनेजमेंट आहे, त्यांचं आपण विशेष असं कौतुक करणार आहोत. ॲज अ ऑफिशियल, ॲज अ मॅनेजर फार चांगलं क्रिकेट, आणि त्यांच्या समवेत ॲज अ प्लेयर फार चांगलं क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. त्यांची देखील फार मोलाची भूमिका नेहमी आपल्याला पाहायला मिळते एखाद्या आयोजनामध्ये. यावेळेस डॉट बॉल आलाय. धावफलक 6 या आकड्यावर. अक्षय अशोक देशमुख पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. व्हाईट बॉल. येस, व्हाईट बॉल असेल. धावफलक पुढे सरकेल आणि फलकावरती धावा 7 पाहायला मिळतात. आदरणीय रोहन शेठ दाकिनकर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे कृष्णाभाऊ यादव साहेबांचे अगदी निकटवर्ती जवळचे मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे, अगदी खांद्याला खांदा लावून प्रत्येक वेळी साथ देणारे, त्यांचं आपण करूया मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मनीष देखील आलेला आहे. मनीष वेलकम, सहर्ष स्वागत मनीष आपलं. धावसंख्या 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. 8 ऑन द बोर्ड. आणि इथे रनआउटचा प्रयत्न जरूर झालाय आणि मैदानावरती डॉट बॉलची समाप्ती होती या पहिल्या षटकाच्या अखेरीस. धावफलक 8 या आकड्यावरती. SG11 आणि त्यांच्या समवेत फ्लाइंग हिटर्स हे दोन्हीही संघ पुढील मॅच इन ॲक्शन मध्ये असतील. सो टॉससाठी मिड मॅच मध्ये रिपोर्टिंग करायचं SG11 आणि फ्लाइंग हिटर्स. मिड मॅच मध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये आपण रिपोर्टिंग करायचंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत आपल्याला पाहायला मिळतील. भाई मॅटर हुआ. चलो, नाही नाव ऍड नाहीये, सो नाव ऍड करा. तेरा प्लेयर्सचा स्क्वॉड असेल आणि त्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, याची नोंद करून घ्या. सर्व ऍड करून ठेवा, सर्व खेळाडू ऍड करून ठेवायचे. येस, 8 धावा फलकावरती. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती.
मेहताब आणि स्वप्नील हे दोन खेळाडू ओपनिंग पेअर पाहायला मिळत आहेत. यावेळेस फिल्डिंगला जवाब डॉट बॉल होतोय. 8 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावफलक 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रन ऍड होईल. धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळत आहे. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. धावफलक 9 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 ओव्हरमध्ये किती रन बनवतील हा मोठा प्रश्न. अच्छी अपील ती. व्हेरी गुड. धावसंख्या 9 या आकड्यावर. 9 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अनिकेत घाडी यांच्या माध्यमातून फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. कमालीची गोलंदाजी मैदानावरती पाहू शकतो. पण नंबर 2 मध्ये त्याप्रमाणे कमालीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. फुलटॉस बॉल वरती षट. कृष्णा पाहायला मिळतील. कृष्णा उपाध्याय. चांगला बॉल. विकेट. यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. दोघांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. धावसंख्या 15 या आकड्यावरती. डॉट बॉल असेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. कृष्णा उपाध्याय पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. लॉंग ऑन मध्ये कंप्लीट होत असताना सिंगल आणि धावफलक पाहायला मिळतंय 16 या आकड्यावर. 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 16 धावा या फलकावरती. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. 16 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज देखील तयार बॉलिंग ट्रॅकवर. मैदानावरती पुन्हा एकदा एक धावा ऍड होईल. धावफलक 17 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल. लास्ट बॉल. ओव्हर नंबर 3 मधील लास्टचा बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवरती.
आणि इथे विकेट. फलंदाज बाद. पूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धावसंख्या 17. चला, सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मुलं सरांची खूप रिस्पेक्ट करतात आणि बस लो फुल टॉस पाहायला मिळतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर होते. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. धावफलक 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. येस, नो +1 2 धावा या फलकावरती ऍड होतील. धावफलक 19 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. ऑन द बोर्ड. 19 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला, थोडंसं स्पीडअप करा प्लीज. आणि सिंगल ऍड होईल. धावफलक 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा फलकावरती पाहायला मिळतील. धावसंख्या 21. 21 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतो. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या 22 दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड. धावसंख्या फलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. 23 ऑन द बोर्ड. धावसंख्या 29 पाहायला मिळेल. षटकार आलेला आहे. पाच चेंडू झालेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती पंचांकडे अपील करण्यात आली आहे. SG11 आणि विनंती असेल फ्लाइंग हिटर्स टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन.
SG11 फ्लाइंग हिटर्स दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी या फ्लाइंग हिटर्स संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. रोहन दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. येस रोहन दादा प्लीज. चला आपण टॉस करूया. SG11 रोहन राहुलला सांग ना प्लीज. शुभ सन्मान केला जातोय. येस SG11 संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग चूज केली आहे. धावफलकाच्या दिशेला आपण वळूया. धावफलक 31 आणि 32 धाब्यांचं लक्ष. महेश सरांचा शुभ सन्मान केला जातोय. महेश सरांचा शुभ सन्मान केला जातोय. यश आणि प्रेम पाटील पाहायला मिळतील. प्रेम एक जबरदस्त खेळाडू आहेत. बॅटला बॉल लागला असता तर नेट तोडू स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला असता. जोरात बॅट स्विंग होती. पुन्हा एकदा जोरात बॅट स्विंग पाहायला मिळते. फलकावरती धावे 21 चेंडू आणि विजयासाठी 31 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. धावफलक 2 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 2 रन्स ऑन द बोर्ड. 2 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. वीस चेंडूंमध्ये 30 धाव्यांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. 2 धावा या फलकावरती, त्यामुळे चांगली कामगिरी मैदानावरती पाहायला मिळाली सागर 11 संघाच्या माध्यमातून आतापर्यंत तरी. यस आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या समाप्त. धावसंख्या 2. विजयासाठी 18 बॉल 30 धाव्यांची आवश्यकता असेल.
खेळतोय. सुपर सेव्ह पर षटकार प्रेम पाटीलच्या बॅट मधून. पाटील ब्रँड स्ट्रोक सिक्सर. गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. शहजाद 16 चेंडूंमध्ये 24 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. अजून एक दमदार स्ट्रोक मात्र विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद. प्रेम पाटील बॅक टू दी पवेलियन. आठ धावा फलकावरती आहेत. 16 बॉल 24 धाव्यांची आवश्यकता. या विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. सागर 11, विपक्ष स्वराज 11. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाली. हलक्या हातांनी फक्त दिशा दाखवली. सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 9 या आकड्यावर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि येस, विकेटचं पतन. फलंदाज बाद. नऊ या आकड्यावरती. 9 धावा या फलकावरती आहेत. 14 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता. असंख्य फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. चला मग ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावफलक 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 बॉल 20 धाब्यांची आवश्यकता. स्पीडअप करायचंय. चला स्पीडअप करा.
धावसंख्या फलकावरती 22 पाहायला मिळेल. अकरा बॉल 21 धावांची आवश्यकता. विकेटचं पतन, फलंदाज होतील बाद. 11 वरती तिसरा धक्का बसतोय बॅटिंग टीमला. असं करावं लागतं ज्यावेळेस बॉल लागतं ना. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कंकशन टेस्ट त्यावेळेस विचारतात तब्येत बरी आहे की हे हे किती आहेत, हे किती आहेत, हे किती आहेत. हा, हे कंकशन टेस्ट आहे आणि ते इम्पॉर्टंट असतं कारण एखाद्या खेळाडूची सेफ्टी आपल्यासाठी फार महत्त्वाची असते. क्रिकेटच्या जागी मात्र सेफ्टी ही महत्त्वाची. डोक्याला लागल्यानंतर सेन्सेस आपले काम करत नाहीत आणि ते चेक करण्यासाठी आपण कंकशन टेस्ट करत असतो. त्याच्यामध्ये हाल विचारले जातात की आर यू ओके. त्यानंतर अंक दाखवले जातात. वाईट बॉल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. नो बॉल पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 14 पाहायला मिळेल. आणि विकेट, फलंदाज होतील बाद. 14 वरती आज चौथा धक्का बसतोय. धावसंख्येत 14 पाहायला मिळेल. 8 बॉल 18 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. समीकरण सिंगल ॲड होईल आणि 7-17 असं समीकरण पाहायला मिळतोय. सिंगल आली. 7 बॉल 17 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याला स्पीडअप करायचं आहे. अजून आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. वाईट बॉल. 16 for 4. आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र षटक क्रमांक मैदानावरती. तिसरं समाप्त. धावसंख्या 17. विजयासाठी समीकरण 6 बॉल 15 धावांची आवश्यकता असेल. सहा बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. स्पीडअप करा.
भरपूर वेळ घेतला जातोय, स्पीडअप करायचं आहे. सुफी पाहायला मिळतील. 6 बॉल 15 धावा डिफेंड करायची जबाबदारी सुफीच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. आता बघूया सुफी कशा प्रकारची कामगिरी करतील. 5 चेंडू 15, 5 बॉल 15 हे समीकरण पाहायला मिळतोय. पुढील मॅच SG11 वर्सेस फ्लाइंग हिटर्स. टॉस जिंकला SG11 संघाने. डिसिजन त्यांचा असेल बॅटिंगचा आणि फ्लाइंग हिटर संघाला फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलंय. लगेच आपण रेडी राहायचंय दोन्ही संघ. पुन्हा एकदा सिंगल, त्यामुळे आता 3 बॉल 13, 3-13 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि विकेट. आता 2 बॉल 13 वाईट बॉल, त्यामुळे 3 बॉल 12 हे समीकरण पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, वेळ वाचवणं गरजेचं आहे. खेळाचा वेग वाढवणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे अगदी आपल्याला पाहायला मिळेल हा बॉल जो आहे पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळाला ज्यावरती सिंगल डबलची गरज होती. तो बॉल शॉट झाला आणि आता प्रेशर दिसलं आणि विकेट्स पतन होत असताना आपल्याला आता पाहायला मिळतोय.